माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्मवैवर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 19. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 45. ब्रह्मदेवाची फजिती. श्री नारायण सांगू लागले. एक दिवस अचानक मनात वणवा लागला. सगळे गोप गोपी गायी यांच्या चारही बाजूंनी आकाशापर्यंत जाळ्यात जाळ पेटलेला दिसू लागला. पर्वतासारखा दिसणारा अग्नी पाहून सगळ्यांना वाटले आपल्या घटका भरल्या. सगळेजण भ्याले. कृष्ण पुढे झाला. तो वणव्यात शिरला. त्याने तो वणवा विझवला. त्यातून सुटणारा सर्वांना सुटण्यासाठी वाट होणार होताच गायींना घेऊन सर्व गोपी बाहेर पडले. आपल्या घरी गेले. तेव्हा अतिशय आनंदाने त्यांनी योग्य ते मार्मिक विधी केले. कृष्णाची स्तुती केली. एकदा कृष्ण, बलराम आणि बाकीचे गोप वनात खेळत होते. ते खेळण्यात इतके दंग झाले की त्यांच्या गायी आणि वासरे चरत चरत दूर निघून गेले. कृष्णाचे सामर्थ्य पाहावे म्हणून प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने ते सर्व गायी आणि वासरे पळवली. ते समजून कृष्णाने तशाच गायी वासरे निर्माण केले. त्यांना ते घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी तसाच प्रकार झाला. कृष्णाने कालच्या प्रमाणे नव्या गायी वासरे निर्माण केली. तो घरी गेला. असा प्रकार वर्षभर रोज होत होता. शेवटी कृष्ण प्रभावाची खात्री पटवून ब्रह्मदेव लाजेने मान खाली घालून कृष्णाकडे आला. पण तेथे ब्रह्मदेवाला सगळे कृष्णच दिसू लागले. सगळ्या गायीच्या ठिकाणी कृष्ण, तर सर्व वासरांच्या ठिकाणी कृष्ण, सर्व गोपींच्या ठिकाणी कृष्ण. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले. इतके नव्हे तर तेथील झाडे, वृक्ष, लता कृष्ण स्वरूप दिसत होते. कृष्णाखेरीज ब्रह्मदेवाला काही दिसेना. त्यामुळे ब्रह्मदेव उचकळ्यात पडला. शेवटी तो आसन घालून बसला. त्याने कृष्णाचे ध्यान लावले. त्याने दशाक्षरी कृष्णमंत्राचा जप केला. ब्रह्मदेवाला असे एक मुहूर्तभर बसू दिल्यानंतर हसत हसत कृष्ण पुढे आला. तेव्हा त्याला शरण येऊन ब्रह्मदेवाने त्याचे स्तवन केले. तो म्हणाला, हे प्रभू, सर्व काही आपले स्वरूप आहे आणि आपण सर्वांचे ईश्वर आहात. आपण सर्वांच्या कारणाचे कारण आहात. आपले निर्वचन कोणी करू शकत नाही. आपण शिव आहात. आपण नूतन मेघांमध्ये आहात. श्यामवर्ण आहात. परमसुंदर आहात. आपण सर्वांपासून वेगळे अस्तित्व असलेले आहात. साक्षी स्वरूप आहात. आपण स्वतःच आत्म्यात रमणारे पूर्वकाम जग व्यापून राहिलेले जगाच्या पलीकडे आहात. सर्व जगाचे बीज आहात. सर्वांचे आधार आहात. सर्वांची शक्ती आहात. सर्वांचे आराध्य आहात. सर्वांचे गुरु आहात. सर्व मंगलाचे कारण आहात. आपण सर्व संपत्ती देणारे आहात. आपण श्रेष्ठ आहात. आपण शक्तीने युक्त अयुक्त असे दोघे आहात, कारण आपण स्वेच्छामय आहात. आपण शक्तीचे स्वामी, शक्तीचे बीज, शक्तीचे रूप, शक्तीचे धारक असून या संसार सागरात शक्ती रूप नौका आपणच आहात. असे स्तोत्र म्हणून ग्रह देव एखाद्या काठीसारखे जमिनीवर पडले. त्याने कृष्णाला नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मदेवाने पळवलेली सर्व गायी वासरे 1 वर्षाने आपापल्या घरी परतली. परंतु श्रीकृष्णाच्या मायेमुळे त्यांना हे 1 वर्ष म्हणजे 1 दिवसच झाला असे वाटले. ब्रह्मदेव त्यानंतर ब्रह्मलोकास परतले. अध्याय 46. गोवर्धन पर्वताची कथा. श्री नारायण सांगू लागले. हे नारदा, एकदा गोकुळातील लोक आनंदाने इंद्रयाग नावाच्या यज्ञाच्या तयारीला लागले. दरवर्षी ते ह्या यज्ञ करीत. नंद सर्व गोपींना इंद्राच्या पूजनासाठी दही, दूध, तूप, लोणी, ताक, गुळ, मध सर्व पदार्थ जमवायला सांगत होते. सगळ्यांनी एकत्र येऊन इंद्रदेवाची पूजा करावी अशी आज्ञा तो सोडत होता. त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्वजण यज्ञाच्या तयारीला लागले. स्वतः नंद देखील परमानंदाने यज्ञाच्या जागी यष्टी रोवत होता. त्या यष्टीच्या जवळ अर्पण करायचे वस्त्र, मनोहर, माला, चंदन, अगरू, धूप, कुंकू, कस्तुरी असे पदार्थ ठेवलेले होते. नंदाने स्नान नित्य कर्म करून धुतलेले वस्त्र नेसून भक्तिभावाने स्वर्णपीठ तयार केले. तेथे तो बसला. त्याच्या नजीक अनेक लोक, बालक, वृद्ध आलेले दिसत होते. तसेच तऱ्हेतऱ्हेची भांडे तेथे जमा झालेली दिसत होते. एवढ्यात नगराहून सगळे नगरवासी, गोपी तेथे आले. त्यांच्याबरोबर तेजस्वी ऋषीमुनी देखील आपल्या शिष्यांचं तेथे आले. नंदाने त्यांचे स्वागत केले. आपल्या शिष्यांचं तेथे आले, स्वागत केलं, प्रणाम केला, योग्य आसन दिलं. आज्ञेने नंद स्वतः खाली बसला. यज्ञ सुरू करण्यासाठी आवश्यक ते सामान आणून ठेवायची आज्ञा त्याने आपल्या गोपांना केली. यज्ञ सुरू करण्यासाठी त्याने आज्ञा सोडल्या. तेवढ्या श्रीकृष्ण तेथे आला. त्यांच्याबरोबर बलराम आला होता. श्रीकृष्णाला पाहून सगळेजण आनंदाने प्रफुल्ल झाले. श्रीकृष्णाच्या हातात मुरली होती. ती वाजवतो तेथे आला. तो म्हणाला, हे राजेंद्रा, येथे तुम्ही कोणते व्रत करीत आहात? या पूजेचे आराध्य दैवत कोण? या पूजेचे फल काय? हे फळ मिळाल्याने काय साध्य होणार? जरी पूजा केली नाही तर देवता काय करेल? असा अनेक प्रश्न श्रीकृष्णाने विचारले. तेव्हा नंद म्हणाला, ही पूजा परंपरागत
पूर्वजांपासून चालत आले. ह्या इंद्रयाग हा इंद्रयाग, त्यात इंद्रदेवाची पूजा केली जाते, त्यामुळे चांगला पाऊस पडतो, चांगले पीक येते, भरपूर गवत उगवते, त्यावरच प्राणी आणि आपले सर्वजण जगतो. म्हणूनच गोकुळात राहणारे पुरुष पूर्वीपासून महेंद्राची पूजा करीत आले. दर वर्षाच्या शेवटी एकदा विघ्ने टळावी, कल्याण व्हावे म्हणून हा महोत्सव केला जातो. नंदाचे हे बोलणे ऐकून बलराम श्रीकृष्ण जोरजोराने असले. श्रीकृष्ण नंदाला म्हणाला, हे प्रभो, हे तर फार मोठे आश्चर्य. आपण जे म्हणाला ते तर अगदी अद्भुत विचित्र, उपहास करण्यास योग्य. लोकांच्या दृष्टीने ते शास्त्र असेल, परंतु वेदांच्या दृष्टीने चूक होय. हे कोणीही सांगितले नाही की इंद्रामुळे पाऊस पडतो, म्हणूनच मला तुमच्या तोंडून तसे आश्चर्य वाटले. हे तात, श्रुती, नीती, सामवेद अशा सर्व ठिकाणी जी वचने दिली ती सर्वांना माहीत आहे. विविध प्रकारच्या मंत्रांनी जे अर्थ सांगितले त्याने मला दाखवून द्यावे की इंद्रामुळे पाऊस पडतो असे कुठे म्हटले. उलट खरे काय ते मी सांगतो. सूर्यामुळे पाण्याचे ढग बनतात. सूर्यामुळे पाण्याचे ढग बनतात. ढगामुळे पाऊस पडतो. पावसाच्या पाण्यामुळे अन्न, धान्य, फळं, गवत सर्व उगवते, त्यावर आपण जगतो. तेव्हा सूर्याच्या किरणामुळे जरी ह्या पाण्याने पुन्हा ढग होत असतील, पुन्हा पाऊस पडत असेल, सूर्य ढग हेच पावसाचे विधाते होय. इंद्र नव्हे असा हा पाऊस ढग दरवर्षी पाडता. सर्व पंचमहाभूतामुळे सर्व क्रिया चालू असतात. पंचमहाभूते त्या परमात्म्यापासून बनलेली. त्यात इंद्र विचारा काय करायला समर्थ. जर पूजनच करायचे असेल तर भक्तिभावाने ह्या परमात्म्याचे करा. हे पिता, तो समोर जो पर्वत दिसत आहे तो गोवर्धन पर्वत आहे, त्याची पूजा करा. त्याच्या वरानेच तुमचे कल्याण होईल. त्या पर्वतानेच पूर्वी परमात्म्याचे भक्तिभावाने पूजन केले, वरदान मिळवले. त्या वराप्रमाणे परमात्मा श्रीकृष्ण त्या पर्वतात नित्य गुप्त वास करतो. श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे नंदाने त्या पर्वताची प्रार्थना केली, त्यामुळे तो पर्वत प्रसन्न झाला. नंतर नंदाने सर्व असलेल्या साधू संतांना, साधू जनांना, ब्राह्मणांना सर्वांना भोजन दिले. त्यांना योग्य त्या दक्षिणा दिल्या. बलराम कृष्णाला आपल्या सोबत घेऊन आपल्या बरोबरच्या लोकांचं ते आपल्या घराकडे परतले. दिंडी नावाच्या श्रेष्ठ बंदीजनाला त्याने द्रव्य, वस्त्र, अश्व इत्यादी पदार्थ दान दिले. हे सर्व पाहून इंद्राला भयंकर राग आला. हो, आपल्यासाठी मुद्दाम केला जाणारा हा यज्ञ अखेरीस वाढला. त्याने आपल्याबरोबर मरुतांना, वारितांना घेतले. तो गोकुळाकडे निघाला. त्याच्याबरोबर अनेक देव होते. त्या सर्वांच्या हातामध्ये त्यावेळी शस्त्र होती. ते रथावर बसून वज्रभूमीकडे निघाली. त्यावेळी नंदाला आनंद झाला. त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाने अश्रू येऊ लागले. सर्वांनी श्रीकृष्णाची आज्ञा लक्षात घेऊन वस्ती वाचन केले. क्रमाक्रमाने पुढील क्रिया ते करू लागले. पर्वताचे, विद्वानांचे, ब्राह्मणांचे, गायीचे, अग्नीचे क्रमाक्रमाने पूजन करू लागले. अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यावर तो यज्ञ पूर्ण झाला. त्यावेळी नाना प्रकारची वाद्ये वाजू लागली. जय जय असा शब्द